नमस्कार भगिनींनो, माझी बहीण लाडकी योजनेचे 3000 रुपये तुमच्या खात्यात आलेले आहेत। मग तुम्ही बँकेत जाऊन गर्दी करता का? गर्दी करता, पण तुम्हाला बँक विड्रॉवल स्लिप म्हणजे बँकेतून पैसे काढण्याची स्लिप भरता येते का? जर तुम्हाला भरता येत नसेल, कोणाकोणाला भरता येत नसेल त्यांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, म्हणजे ती विड्रॉवल स्लिप तुम्ही घरी आणून सुद्धा भरून तुम्ही पैसे काढू शकता। कशा पद्धतीने विड्रॉवल स्लिप म्हणजेच पैसे काढण्याची स्लिप भरायची, त्यानंतर बँकेत जमा केल्यानंतर तुम्हाला माझी बहीण लाडकी योजनेची 3000 रुपये भेटतील, हे व्हिडिओमध्ये समजणार आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे। चॅनलवरती नवीन आला असाल तर आत्ता सबस्क्राइब करा। आता मी तुम्हाला एग्जांपल साठी बँक ऑफ इंडियाची विड्रॉवल स्लिप कशी भरायची हे सांगणार आहे। तुम्हाला जर तुमची बँक कोणती असेल आणि त्याबद्दलचा व्हिडिओ हवा असेल, कमेंट सेक्शन खुला आहे, तिथे जाऊन टाइप करा। त्या बँकेची विड्रॉवल स्लिप सुद्धा नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी कशी भरायची हे सांगणार आहे। चला तर आजच्या व्हिडिओला सुरू करूया। पाहू शकता बँक ऑफ इंडियाची विड्रॉवल स्लिप आहे, मराठीत सांगतो पहा। इथे आता फॉर्म भरते वेळी हे चेकबुक नाही आहे, विड्रॉवल स्लिप आहे। महत्त्वाचं कारण आता आपल्याला फॉर्म भरते वेळी सर्वात प्रथम काय करावं लागेल, इथे पाहू शकता शाखा ब्रँच। आता तुम्ही कोणत्या ब्रँच मध्ये जाणार आहात, तुमची ब्रँच कोणती आहे ती ब्रँच इथे लिहायची आहे। ब्रँच लिहिल्यानंतर इथे तारीख आहे, तारखेचा ऑप्शन आहे, पाहू शकता तारीख। इथे तुम्हाला ज्या दिवशी पैसे काढणार आहात, उदाहरणार्थ आज तारीख किती आहे 21/8/2024, तर इथे लिहावं लागेल 21/8/2024। आता हे तुम्ही पेनाने लिहायचं आहे, इथे मी एग्जांपल साठी लिहित आहे। ओके, अशा पद्धतीने तुम्ही लिहा। त्यानंतर काय लिहावं लागेल, आता तुम्हाला पहा किती रुपये काढायचे आहेत, इथे ऑप्शन आहे मुझे हमें पे टू सेल्फ, इथे रक्कम लिहायची आहे 3000 रुपये, मराठीत लिहा 3000 रुपये लिहा। त्यानंतर इथे अंकात लिहायचे आहे 3000 रुपये, अशा पद्धतीने 3000 रुपये लिहा। त्यानंतर इथे डॅश मारा। इथे पहा तुम्हाला अकाउंट नंबरचा ऑप्शन आहे, इथे तुमचा खाते क्रमांक लिहायचा आहे, काळजीपूर्वक खाते क्रमांक लिहा। त्यानंतर पहा तुमची साइन करावी लागते। आता साइन कुठे कुठे करावी लागते, अंगठा असेल तर 2 ठिकाणी अंगठा करावा लागतो, इथे साइनचा ऑप्शन आहे। खाता धारक का हस्ताक्षर, इथे तुमची साइन करा जी काय असेल ती। त्यानंतर तुमचं नाव इथे लिहायचं आहे, खाता धारक का नाम म्हणजे तुमचं नाव पैसे काढणाऱ्याचं। त्यानंतर पहा इथे व्यवहार आयडी तुम्ही लिहायचं नाही, टोकन नंबर लिहायचं नाही। इथे पहा पुन्हा इथे पहा तुमचं नाव लिहायचं आहे आणि इथे रक्कम, आता हे ऑफिसर लिहितील किंवा तुम्ही लिहून दिला तरी चालू शकते। इथे नाव तुमचं लिहा, तुम्हाला किती रुपये 3000 रुपये लिहायचे आहेत, जेवढी रक्कम काढणार आहात ती इथे नमूद करायची आहे। त्यानंतर पहा अशा प्रकारे तुमची ही विड्रॉवल स्लिप लिहायची आहे। आपल्याला आता कुठपर्यंत लिहायचं आहे, इथपर्यंत। आता हे जे लिहायचं आहे ते लिहू शकता। ओके, अशा पद्धतीने विड्रॉवल स्लिप लिहा आणि तुम्ही तुमच्या बँकेत ऑफिसरकडे द्या, म्हणजे जिथं विड्रॉवल पैसे देण्याची सुविधा आहे तिथं द्यायची आहे। त्यानंतर तुमची ही स्लिप चेक करतील आणि तुम्हाला पैसे दिले जातील। आता जे अंगठा करत असतात त्यांनी काय करायचं आहे, इथे अंगठा चिकटवायचा आहे, तुमचा डाव्या हाताचा अंगठा पाहू शकता, इथे अंगठा चिकटवायचा आहे, डाव्या हाताचा ठसा। त्यानंतर पहा त्यानंतर बॅक साइड ओपन होईल, बॅक साइड। त्यानंतर पहा बॅक साइडला पण लिहायचं आहे, जे अंगठा करतात त्यांनी इथे डाव्या हाताचा ठसा उमटवायचा आहे, ठसा लावायचा आहे। त्यानंतर पहा इथे नेक्स्ट ऑप्शन आहे, तुम्हाला किती रुपयाच्या नोटा हव्या आहेत ते सुद्धा तुम्ही भरू शकता, नाही लिहिला तरी चालेल। 500च्या 6 लिहिल्यानंतर इथे 3000 रुपये लिहायचे आहेत आणि टोटल 3000 किंवा 200च्या लिहू शकता। अशा पद्धतीने बँक ऑफ इंडियाची विड्रॉवल स्लिप तुम्ही घर बसल्या लिहायची आहे किंवा तिथे जाऊन लिहू शकता आणि ती जमा करायची आहे। त्यानंतर तुम्हाला हे पैसे भेटून जातील। अशाच प्रकारे आणखीन कोणत्या बँकेची विड्रॉवल स्लिप लिहायची हे तुम्हाला शिकायचं असेल तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये सांगण्यात येईल, पण कमेंट सेक्शनचा जरूर वापर करा, जेणेकरून ज्या बँका ज्या ठिकाणी जास्त प्रमाणात वापरतात त्याचाच व्हिडिओ आपण बनवू। पुन्हा भेटूया नेक्स्ट महत्त्वपूर्ण व्हिडिओ घेऊन। पण तुम्हाला जर पोस्ट ऑफिसमध्ये खातं असेल आणि तुम्हाला त्याचं मिनी स्टेटमेंट किंवा बॅलन्स चेक कसा करायचा याचा व्हिडिओ पाहायचा असेल तर इथे या व्हिडिओला प्ले करा आणि तो व्हिडिओ नक्की पाहायला विसरू नका। धन्यवाद।